हाय गाईस, कशा आहेत तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व मस्त असणार. तर आज आम्ही बनवणार आहे घरी खेकडे. तर तुम्हाला आम्ही रेसिपी सुद्धा दाखवू आम्ही खेकडे. तर आता तुम्हाला आम्ही सुद्धा ते ब्लॉगमध्ये दाखवू माझी मम्मी आणि मी कशी कढी बनवतात खेकड्याचे. आणि मी कधी खेकड्याची कढी बनवली नाही, मच्छी वगैरेची कढी मी बनवली आहे. तर खेकड्याची कढी सुद्धा मी फर्स्ट टाइम बनवणार आहे. तुम्हाला सुद्धा दाखवू मी फर्स्ट टाइम बनवताना. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रेम द्या. आता मी खेकडे साफ करते, तुम्हाला सुद्धा दाखवते. चला. तर खेकडे साफ करून झालेले आहेत, तुम्हाला सुद्धा दाखवते. हे बघा, खेकडे साफ करून झालेले आहे आणि पाय बघा किती मोठे आहे जा. तर इकडे ना ते नांगे बोलतात ना, काय ते साईटीला ठेवलेलं आहे. आणि हे साईटी याला ना आम्ही मिक्सरमध्ये लावून घ्या. आता नाही बनवणार आहे, आम्ही रात्री बनवणार आहे. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, तर बघितले असणार मी खेकडे कसे साफ केलेले आहेत. आणि रेसिपी आहे ना, आम्ही ते रात्री बनवणार आहे. रात्री आमच्या घरी ना पाहुणे येणार आहेत, तर आम्ही रात्री बनवू ते खेकड्याची कढी. तर तुम्हाला सुद्धा दाखवू आम्ही खेकड्याची कढी कशी बनवते, म्हणजे माझी मम्मी कशी बनवते. तर मम्मी कशी बनवणार आहे तशी मी पण शिकेन. मला पुढे जाऊन मला सुद्धा कामाला येईन. असे मी सर्व काय ना मम्मीचं बघून घेते, मम्मी काय काय बनवते ते सर्व काय येतं मला. मग मला पुढे जाऊन सुद्धा कामाला येणार आहे. तर आता मी डायरेक्ट तुम्हाला रात्री भेटतो, डायरेक्ट रेसिपी स्टार्ट करतो ना. चला. तर आता रात्र झालेली आहे, तर आता मी रेसिपी स्टार्ट करतोय. तुम्हाला सुद्धा दाखवू आम्ही पहिला काय काय घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये ना तेल गरम झाल्याच्या नंतर आम्ही कांदा टाकलाय लांब करून. मग कांदा ब्राऊन झाल्याच्या नंतर मग आम्ही खोबरं टाकलेलं आहे. तुम्ही बघा, तुम्ही बघितले असणार तेलामध्ये काय काय फ्राय झालेलं आहे, म्हणजे थोडा ब्राऊन करण्यासाठी केलेला होता. ह्याच्यामध्ये आहे ना कांदा, हे बघा असं कांदा ब्राऊन केलेला आणि खोबरा बारीक कापलेला आहे. हे बघा, तर त्याला थोडा फ्राय करायचा, मग या मिक्सरमध्ये टाकायचा आणि त्याला पेस्ट करायचं आहे. तर तुम्हाला सुद्धा दाखवू आम्ही काय काय टाकतो त्यामध्ये. तर आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. चला. आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी 2-3 टमाटर सुद्धा कापून तर त्याला मिक्स करू मिक्सरमध्ये आणि त्याला पेस्ट होणार. तुम्हाला सुद्धा दाखवते. चला. मी मिक्सरमध्ये कांदा आणि खोबरं टाकलेलं ना, ते झालेलं आहे, पेस्ट म्हणजे झालेली आहे रेडी. तर तुम्ही बघू शकता. तर आता पाणी आलेलं आहे, तर तुम्हाला थोड्या मिनिटानंतर आम्ही भेटतो. चला. आता मी थोड्या मिनिटासाठी बाहेर गेली ना, मम्मी ते नांगे बोलतात ना खेकड्याचे पाय मिक्सरमध्ये त्याला मिक्स केलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये मी टाकलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून हे केलं. नंतर छाननीने असं पाणी टाईप केलेलं आहे. तर तुम्ही नाही बघितले असणार, ही वाली क्लिप मी नाही बनवली नाही, म्हणजे वाली क्लिप मी नाही बनवली. तर तुम्हाला हे तर तुम्ही बघितलेच असणार हे. तर मी तुम्हाला खेकडे वॉश झालेले आहेत, तुम्हाला फुल दाखवू आम्ही रेसिपी, पण एक क्लिप नव्हती आलेली, सॉरी गाईस. तर आता मी काय करतो, आता कांद्याला ब्राऊन करणार आहे, बारीक कापू थोडंसं कांदा आणि मग ब्राऊन करायचा आहे. तर तुम्हाला सुद्धा दाखवते कसं करतात आम्ही. चला. बारीक कांदा कापून करणार, त्याच्यानंतर आम्ही कढीपत्ता टाकणार आहे. 3-4 ते कढीपत्ता, जास्त नको. तर हे कढीपत्ता गॅस थोडी स्लो उडायचा. तर कढीपत्ता टाकलेला आहे. आता ते मसाला टाकणार आहे, ग्रेव्ही तसा मी तुम्हाला वाटप बोलतो. आता मी तुम्हाला सांगायची पेस्ट टाकलाय, तिखट मसाला, मीठ नंतर टाकणार मम्मी बोलली, आणि गरम मसाला टाकलाय आणि हळदी टाकला. तर मी त्याला मिक्स करते. तुम्ही बघा,
मला सुद्धा येते जेवण बनवता. पाणी टाकते. तर टाकते, बघू शकता पुन्हा टाकते. तर गाईस फायनली आपली खेकडा कढी झालेली आहे. तुम्हाला सुद्धा मी दाखवते, तर तुम्ही बघू शकता. ते बघा, वाफ बघा वाफ. आणि साईटीला ना बांगडा ठेवलेला आहे, स्पेशल जेवण आहे. तर तुम्ही सुद्धा या आमच्याकडे स्पेशल जेवण खायला. जर तुम्हाला ही अशी रेसिपी पाहिजे असणार ना, प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी अशीच तुम्हाला रेसिपी दाखवत जाणार. फक्त एक क्लिप नव्हती आलेली, तर तुम्ही थोडा समजून घ्या. तर तुम्हाला थोड्या मिनिटांनी मी भेटते. तर गाईस, तुम्हाला मी रेसिपी बनवलेली खेकड्याची कढी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा ब्लॉग सुद्धा आवडला असेल तर काय करायचं आहे? काय सबस्क्राईब करायचं. समजलं? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. आणि आम्ही असेच काही काही रेसिपी शेअर करत जाऊ तुमच्या बरोबर. आता आम्ही ब्लॉग एंड करतो. आम्ही थोडा बाहेर जाणार आहे. आता ब्लॉगला एंड करूया. बाय कर. बाय.